3 आठवड्यापूर्वी एका कार्यक्रमात हजेरी लावलेल्या विनोद कांबळीची प्रकृती पाहून अनेकांना धक्का बसला होता। अनेक लोकांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती। त्यानंतर शनिवारी 21 डिसेंबरला त्यांना अचानक ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं। आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार होत आहेत। अनेक तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या आजाराचा पत्ता लागलाय। मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक बाब समोर आली। रिपोर्टनुसार त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत। त्यांच्या एका चाहत्याने ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल केलं असून तेथेच उपचार सुरू आहेत। कांबळीवर उपचार करणारे डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितलं की सुरुवातीला त्याला युरिनरी इन्फेक्शन आणि ताण येत असल्याची तक्रार होती। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं। मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं निदान झालंय। आजाराचं निदान झालं असलं तरी त्याचं गांभीर्य किती आहे हे कळू शकलं नाही। रुग्णालयातील डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या तब्येतीकडे नजर ठेवून आहे। 24 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी केली जाईल। त्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील। शैलेश सिंह ठाकूर यांनी सांगितले की कांबळी यांच्यावर आम्ही मोफत उपचार करणार आहोत। त्यांच्यावर आयसीयूमध्ये 2 उपचार होतील। त्यांना हृदयाचाही त्रास होत असून रक्तदाब आणि मधुमेही वाढलाय। तसेच कांबळी यांना मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या आहेत। हे किती सिरियस आहे हे लगेच सांगता येणार नाही। शैलेश ठाकूर हे विनोद कांबळी यांचे फॅन आहेत। लहानपणी त्यांच्या घरच्यांचा मार खाऊन क्रिकेट मॅचेस पाहिल्यात। विनोद कांबळी यांचे यापुढे कायम मोफत उपचार करणार असे त्यांनी सांगितले। कांबळी यांना बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन एकमेव मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे। बीसीसीआयकडून त्यांना दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळतं। विनोद कांबळींना 2 मुलं असून त्यांच्या देखभालीसाठी रिहॅबमध्ये जाण्याची तयारी दाखवली होती। यापूर्वी 14 वेळा विनोद कांबळी रिहॅबमध्ये गेलेत, पण त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही। यावेळी आपण लवकरात लवकर बरे होऊन घरी परतू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।